कशात सर्व कशाच आहे या सुप्याला बोल बोल या सुप्याला या झोपेला. सो आज आपल्याकडे जेवायला आहे पापलेट फ्राय, मूग कॅप्सिकमची भाजी, हे फिशचं आहे. मला तर खूप भूक लागली आहे, मी आता जेवतोय. तुम्ही पण जेवा, या जेवायला. नाही तर चला बाय बाय. गुड मॉर्निंग एव्हरीवन. काय मग आजचा पहिला दिवस आहे वेलंकनीमध्ये आणि आता आम्ही चाललो आहे 10 वाजता मिसाला. इथे आम्ही राहतो आहे विल्सन हॉटेलमध्ये. जस्ट नाश्ता झाला आहे. चला आता आपण जाऊया मिसाल. तर मग मंडळी, आता अशा प्रकारे मॉर्निंगचा मास संपलेला आहे, 10चा मिसा संपलेला आहे आणि आता आम्ही चाललो हॉटेलवरतीच. इव्हिनिंगला 6 वाजता मोठा बावटा आहे आज त्याचं फुल फुटेज मी तुम्हाला मोठ्या बावट्याचं पूर्ण सर्व मी व्लॉगमध्ये दाखवणार आहे. खूप ऊन आहे मित्रांनो खरंच. आणि आता आम्ही जेवायला चाललो आहे, खूप भूक लागली आहे. A few moments later. बापरे काय ऊन आहे बेकार. ठीक आहे, सो आता आपण चाललो आहोत बावटा बघायला. गुड इव्हनिंग एव्हरीवन. आणि मोठा बावटा आहे तो 6 वाजता आहे. मोठी पालखी असते, गावोगावीची लोक येतात. तर तुम्हाला सगळं काही बघायला भेटणार आहे. जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवणार आहे. तो लेट्स गो. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो कालचा आपला व्लॉग संपलेला नाही आहे. आपण व्लॉग आजचा पण त्याच्यातच जॉईन करतो आहे. सो कशा आहेत सर्वे? गुड मॉर्निंग एव्हरीवन. आता आम्ही मॉर्निंगला किती वाजलेत? 6:45, 6:15चा मिस आहे. आम्ही मासला चाललो आहे मॉर्निंग स्टार चर्चमध्ये. सो चला आता आपण मासला जाऊया. मित्रांनो, आजचा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज तुम्हाला भरपूर काही बघण्यासाठी भेटणार आहे. आणि कालचा व्लॉग खूप कमी झाला म्हणून मी बोललो की कालचा आणि आजचा व्लॉग एकत्र करून आपण पोस्ट करू. पण खरंच आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सर्व काही बघण्यासाठी भेटणार आहे, कारण आज बावटासुद्धा आहे वाराचा. कारण आज 12चा बावटासुद्धा आहे
आणि इव्हिनिंगला आजची पालखी असते, दुपारी 4 वाजता क्रुसाची वाट असते. तर तुम्हाला सर्व कायच बघण्यासाठी भेटणार आहे. तर हा शेवटपर्यंत नक्की व्लॉग बघा आणि हा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या स्टॅच्यूचे नाव आहे सेक्रेट हार्ट स्टॅच्यू. तर मग स्टॅच्यूच्या पायथ्याची उंची आहे 16 फीट आणि स्टॅच्यूची हाईट आहे 62 फीट. हे बघा, इकडे आल्यानंतर आमचं डेली रुटीन आफ्टर मास हे कंपल्शन आहेच. तर मंडळी, आत्ताच आम्ही चर्चमधनं आलो आहे आणि आज आमच्याकडे नाश्त्याची खूप व्हरायटी आहे. चला आता आपण नाश्ता करूया आणि तुम्हाला दाखवतो आज आमच्याकडे काय काय आहे. मिसळ पाव, परत शिरासुद्धा आहे, मस्का ब्रेड आहे आणि एग बॉईल आहे. तर या तुम्ही पण नाश्ता करायला. आणि हा मेन इम्पॉर्टंट बटाटा वडासुद्धा आहे. मला खूप भूक लागली, आता मी खूप नाश्ता करणार आहे आणि झोपणार आहे कारण मॉर्निंगला लवकर उठलो आहे. तर चलो बाय बाय. तर चला मंडळी, आता आपण चाललो आहेत अन्नाय वेलंकनी शॉपमध्ये शॉपिंग करायला. अशा प्रकारे आपण आता शॉपिंग करायला आलो आहोत. फ्लॅग होस्टिंग होणार आहे. फर्स्ट फ्लॅग आहे. हॉटेलवर आलो आहे, बेकार ऊन होतं. चला तर खूप भूक लागली आहे, जेवणाचा पण टाइम झालाय. चला जाऊया आपण जेवायला. पण जेवूया. आज बघूया जेवायला काय काय आहे आपल्याकडे. सो आज आपल्याकडे जेवायला आहे पापलेट फ्राय, मूग कॅप्सिकमची भाजी, हे फिशचं आहे करी, चिकन फ्राय, डाळ राईस. तर या जेवायला. मला तर खूप भूक लागली आहे, मी आता जेवतोय. तुम्ही पण जेवा, या जेवायला. नाही तर चला बाय बाय. गुड इव्हनिंग एव्हरीवन. काय मग मंडळी, काय बोलता? आज तुम्हाला मी सकाळीच सांगितलं होतं, आज तुम्हाला ब्लॉगमध्ये खूप काही बघण्यासाठी भेटणार आहे. तर चला, आता वाजलेले आहेत 4:45 ना? आता वाजलेले आहेत 4:45. अच्छा, 5ला 5 मिनटं आहेत. तर आता आपण चाललो आहोत क्रुसाच्या वाटेला. तिथे पण तुम्ही बघा आज इकडची क्रुसाची वाट कशी असते, मी तुम्हाला दाखवतो. तर चला, आणि मग इव्हिनिंगला आपल्याला तसंच पालखीला पण जायचं आहे. तर त्यासाठी पूर्ण हा ब्लॉग तुम्हाला बघायला लागणार. तर चला. मार खाऊन तो अगदी अशक्त झाला होता. येशू क्रुसाच्या भाराखाली जमिनीवर पडला, तरी पण त्या क्रूर लोकांस थोडी सो क्रुसाच्या वाटेवरून आलो आम्ही, फ्रेश वगैरे झालो. आता आम्ही पालखीला चाललो आहे आणि आता आम्ही पहिला सूप पितोय. आणि मग माझा फुटायचा मग विचारतं कशात सर्व? कशात असं का, कशात सर्व? कशात आहे? या सूप याला बोल, बोल या सूप याला. या झोपेला. तर आता आम्ही पालखीला चाललो आहेत. आज खूप गर्दी असणार आहे पालखीला. मला पाहिजे तसं शूट मी करीन, मला दाखवेन सुद्धा. तर चला, जेवढं जमेल तेवढं मी शूट करायचं ट्राय करीन, कारण आज खूप गर्दी असणार. लेट्स सी. चला. இந்த இடம் கொஞ்சம் இரக்கத்தோடு இருக்கிறது. எனவே நாம் விரைவாக திருத்தேர் வரும். தயவு செய்து உபயதாரர்கள் சென்று கொண்டே இருக்கவும். Slowly you come. Come slowly, please. இரண்டு பகுதியிலும் இருக்கின்ற இறை மக்கள் தயவு செய்து திருத்தேர் வருவதற்கு தடையில்லாமல் ஒதுங்கி நிற்கும்படி அன்போடு கேட்டுக்கொள்கிறேன். Stop, 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 stop.
सो मंडळी, आता मी ब्लॉग इथेच एंड करतोय. आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चला, बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर एव्हरीवन.